चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे चार पोती रताळी. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. खूप खूप वर्षांपूर्वी आनंदपूर राज्यात हर्षवर्धन नावाचा राजा राज्य करीत होता. हर्षवर्धन राजा हा बुद्धिमान आणि प्रजाहितदक्ष होता, म्हणजे प्रजेची खूप काळजी घेणारा होता. एके दिवशी राजाला अशी तक्रार आली की जंगलात एका रानडुकराने प्रचंड उच्छाद मांडलाय. त्यामुळे राजा त्याची शिकार करण्यासाठी काही नोकर घेऊन जंगलात निघाला. जंगलात गेल्यावर अचानक राजाचा घोडा उधळला आणि वेडं वाकडं धावत सुटला. तो इतका जोरात धावायला लागला की राजाचे नोकर खूपच मागे पडले. राजा हर्षवर्धन घोड्याला ताब्यात आणायचा खूप प्रयत्न करत होता, पण तो ताब्यातच येत नव्हता आणि एका क्षणी राजा त्याच्या पाठीवरून जोरात पडला. राजाचा पाय मुरगळला आणि तो बेशुद्ध पडला. मग मात्र घोडा एकदम शांत झाला आणि राजा शेजारी उभा राहिला. काही तास असेच गेले. संध्याकाळ व्हायला आली. तिथून गणेश आणि त्याची बायको सुषमा चालत चालत त्यांच्या घरी निघाले होते. गणेश शेतकरी होता आणि जंगलाच्या शेवटी त्यांची झोपडी होती. त्यांना बेशुद्ध पडलेला राजा आणि त्याचा घोडा दिसला. दोघेही चकित झाले. महाराज आणि इथे या जंगलात? मग गणेशने सुषमाच्या मदतीने राजाला घोड्यावर बसवलं आणि स्वतः घोड्यावर राजाच्या मागे बसून त्याला घरी आणलं. घोंगडीवर झोपवलं. सुषमाने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं. थोड्या वेळातच राजा शुद्धीवर आला. मग गणेशने त्याला काय झालं ते सगळं सांगितलं. सुषमाने भराभर गाईचं दूध काढून ताजं धारोष्ण दूध राजाला दिलं. ते प्यायल्यावर राजाला जरा तरतरी आली. मग राजा हर्षवर्धन उठून उभं राहायचा प्रयत्न करायला लागला, पण त्याचा पाय मुरगाळल्यामुळे जोराची कळ गेली. अहो महाराज, थांबा थांबा, मी आहे ना तुमच्या मदतीला. तुम्हाला काय पाहिजे, फक्त हुकूम करा, गणेश म्हणाला. मग गणेशने राजाचे पाय स्वच्छ धुवून काढले आणि मुरगळलेल्या पायाला तेलाने छान मालिश करून दिलं. तोपर्यंत सुषमाने स्वयंपाक केला आणि गरम भाकरी, भाजी आणि भाजलेल्या रताळ्याचं ताट घेऊन ती राजासमोर आली. म्हणाली, महाराज, हे आमच्या गरिबाचं जेवण, तुम्ही गोड मानून घ्या. राजाला चांगलीच भूक लागली होती. त्याने जेवणावर ताव मारला. हे साधंच पण रुचकर जेवण त्याला खूप आवडलं. विशेषतः भाजलेलं रताळं त्याने याआधी कधीही खाल्लं नव्हतं. त्याने रताळं पुन्हा एकदा मागून खाल्लं आणि जेवणाची तोंड भरून स्तुती केली. एवढा मोठा राजा आपल्या घरचं जेवतोय यातच गणेश आणि सुषमा खुश होते. राजा तृप्त मनाने झोपला. पुढचे 2 दिवस गणेशने राजाची अखंड सेवा केली. पायाला मालिश केलं. त्यामुळे राजाचा पाय खूपच बरा झाला. त्याची आता निघायची वेळ झाली. या गरीब शेतकऱ्याने आणि त्याच्या बायकोने इतक्या निर्मळ मनाने सेवा केली होती, प्रेमाने खाऊ घातलं होतं की राजाचं मन भरून आलं. राजाला यांना खूप मदत करावीशी वाटत होती, पण सरळ पैसे उचलून दिले तर या स्वाभिमानी जोडप्याचा अपमान होईल हे त्या प्रेमळ राजाने जाणलं. गप्पा मारताना त्याला कळलं होतं की गणेशने शेतात रताळी लावली आहे. मग तो गणेशला म्हणाला, गणेश, तुझ्या शेतातली रताळी मला फारच आवडली आहेत. त्यामुळे यावेळची रताळी तयार झाली की मला आणून देशील? गणेशला फार आनंद झाला. तो म्हणाला, अहो महाराज, हे तुम्ही विचारताय काय? तुम्ही तर आज्ञा करायची. रताळी काढली की दुसऱ्याच दिवशी आणून देतो बघा. मग गणेश आणि सुषमाचा प्रेमळ निरोप घेऊन राजाने घोड्यावर टाच मारली. पुढे 2 महिन्यांनी रताळी काढणीला आली. गणेशने सगळं शेत खणून रताळी बाहेर काढली. एकूण 10 पोती रताळी निघाली.
गणेश खुश झाला. सुषमा म्हणाली, अहो तुमच्या लक्षात आहे नवं, महाराजांनी आपल्याकडे रताळी मागितली होती. आता यातली 4 पोती रताळी महाराजांना नेऊन द्या बघू. गणेश म्हणाला, अगदी माझ्या मनातलं बोललीस. उरलेली 6 पोती आहेतच आपल्याला, उद्याच निघतो. आणि गणेश 4 पोती घेऊन राजदरबारी आला. अरे 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 अरे, कुठे चाललास? दरवाजावरचा सैनिक ओरडला. मी महाराजांना रताळी द्यायला आलोय, गणेश म्हणाला. अरे येड्या, तुला काय ही मंडई वाटली काय रे, रताळी विकायला? चाल फुट, सैनिक म्हणाला. नाही, मला महाराजांनाच भेटायचंय, मी त्यांनाच रताळी देणार, गणेश म्हणाला. सैनिक चिडला, पण गणेशही ऐकेना. त्यांचा वाद वाढू लागला. तिथून एक मंत्री आत चालला होता. तो ओरडला, हे काय चाललंय इथे? तेव्हा गणेशने खूप गयावया करून आत जाण्याची परवानगी मागितली. मंत्र्याला दया आली. तो त्याला घेऊन आत आला. गणेशने महाराजांचे पाय धरले आणि म्हणाला, महाराज हे बघा, मी तुमच्यासाठी रताळी आणली आहेत. महाराज प्रसन्न झाले. अरे वा, माझी आवडती रताळी आणलीस, छान छान. खजिनदार, याला आत घेऊन जा आणि चांगलं आदरातिथ्य करा. याला 1000 मोहरा द्या. गणेश म्हणाला, नाही नाही महाराज, मी रताळी विकायला नाही, भेट द्यायला आलोय. महाराज म्हणाले, अरे मग मीही तुला भेटच देतोय. आता काहीही बोलायचं नाही. दुपारचं जेवण माझ्याबरोबर जेवल्याशिवाय जायचं नाही. जा आराम कर. सगळे दरबारी चकित झाले. 4 पोती रताळी जी फक्त 5 मोहरांमध्ये मिळतात, त्यासाठी राजाने 1000 मोहरा दिल्या. कमालच आहे. राजा दिलदार आहे, हे मान्य आहे, पण म्हणून एवढं? पण वाटलं असेल त्याला, म्हणून बाकीच्या मंत्र्यांनी सोडून दिलं. पण एका मंत्र्याला मात्र ही गोष्ट फारच लागली. त्याचं नाव होतं दुष्केतू. तो 1 नंबरचा लोभी होता. त्याला वाटलं, राजाने एवढ्या मोहरा मोजल्या म्हणजे त्याला रताळी अतिशयच आवडत असणार. आपणही राजाला रताळी आणून दिली तर एकदम श्रीमंत होऊन जाऊ. राजाला कुठे रताळ्याचा भाव माहिती असणार? या 4 पोत्याला तर त्यांनी 1000 मोहरा मोजले. म्हणजे ही संधी सोडून चालणार नाही. मग दुसऱ्या दिवशी दुष्केतूने त्याच्या नोकरांना 4ही दिशांना पळवून जेवढी मिळतील ती सर्व रताळी खरेदी केली. एकूण 10 बैलगाड्या भरून रताळी आणली. आता लाखो मोहरा मिळणार या आनंदातच त्याने 10 बैलगाड्या दरबाराबाहेर उभ्या केल्या. महाराजांना मुजरा करून मोठ्या मिठास आवाजात तो म्हणाला, महाराज, तुम्हाला रताळी खूप आवडतात असं मला वाटलं, म्हणून मी पूर्ण राज्यातून सर्वोत्तम रताळी शोधली आणि तुमच्यासाठी आणली आहेत. त्याच्या 10 बैलगाड्या बाहेर उभ्या आहेत. कृपया या भेटीचा स्वीकार करावा, असं म्हणून दुष्केतूने मुजरा केला. मनातल्या मनात त्याला आनंदाची कारंजी फुटत होती. त्याने विचार केला, आता महाराज म्हणतील, अरे तुला एवढी काळजी आहे का माझी? मला रताळी आवडतात म्हणून तू एवढा त्रास घेतलास? तू जर मला भेट दिलीस तर मीही तुला भेट देणार. मी असं तुझ्याकडनं फुकट कसं घेऊ? खजिनदार, जा रे आणि 4 लाख मोहरा याला द्या. दुष्केतू असा विचार करून खूपच खुश झाला होता. महाराज आता काय सांगतायत त्याच्याकडे लक्ष देऊ लागला. पण महाराज हुशार होते. त्यांना दुष्केतूची चलाखी एका क्षणात लक्षात आली. आता या लोभी दुष्केतूला चांगलाच धडा शिकवायचं त्यांनी ठरवलं. आणि ते म्हणाले, दुष्केतू, तुमच्या या भेटीमुळे आम्ही खूप संतुष्ट झालो आहोत. त्यामुळे तुमची ही भेट आम्ही आनंदाने स्वीकारतो. माझी आवडती रताळी तुम्ही आणलीत खरी, पण तुम्हीच सांगा, एवढी रताळी मी एकटा कसं काय खाणार? म्हणून तुम्ही मला दिलेली ही अनमोल भेट मी गोरगरिबांमध्ये वाटून टाकण्याचे आदेश देतो. त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. कारण तुम्ही मला एवढ्या प्रेमाने भेट दिली, त्याची परतफेड मी जर पैशाच्या रूपात केली तर तुमचा किती अपमान होईल. आणि ते पाप मी अजिबात करणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला या अनमोल भेटीबद्दल धन्यवाद देतो. दुष्केतूचा चेहरा खरकन उतरला. आणि अशा रीतीने राजाने लोभी दुष्केतूची चांगलीच फजिती केली आणि गणेशला भरपूर मोहरा देऊन त्याची गरिबी मिटवली.